पुढची बातमी पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 नगरसेवकांची भूमिका ही स्पष्ट करा। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अल्पेश भोईर यांनी अशी मागणी केलेली आहे। भूमिका स्पष्ट न झाल्यास नगरसेवक हरवल्याची तक्रार करू, असं देखील भोईर यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र। आज आपल्याशी संवाद साधण्याचा सर्वप्रथम हेतू असा आहे की कालच्या पूर्ण दिवसभराच्या प्रक्रियेमध्ये आपण एक गोष्ट बघितली। परवा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा एक गट स्थापन केला। तो गट स्थापन करत असताना 7 सदस्य उपस्थित होते, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टोटल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 11 सदस्य निवडून आलेले। काल आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील साहेब यांनी काल जो गट स्थापन केला तर त्यांची संख्या आपण बघितलं तर ती 5 होती। काल आपण डॉक्टर श्रीकांत शिंदेंची बाईट ऐकली तर त्यांनी सुद्धा मनसे आणि शिंदे गट यांचा अलायन्स झाल्याचं म्हटलं, परंतु ह्या दोघांच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये शिवसेनेचे 4 निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक कुठे आहेत, कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आहेत की नाही आहेत किंवा त्यांचं काय केलं याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीची वाच्यता त्यांनी केली नाही। परंतु आपल्या सगळ्या माध्यमातून मला एक आपल्याला नमूद करायचं आहे की हे 4ही सदस्य आमच्या संपर्कात आहेत, आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे 4ही सदस्य शिंदे गटाच्या आणि मनसेच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आम्हाला फोन करून हे सांगत आहेत की आम्हाला डांबून ठेवण्यात आलेलं आहे, आमच्या मनाच्या विरुद्ध त्यांनी आम्हाला तिथे ठेवलेलं आहे। आमची कुठल्याच पद्धतीची इच्छा नाही आहे शिंदे गटाबरोबर किंवा मनसेसोबत ते जे काही अलायन्स करतात अशा पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं अलायन्स करण्याची। त्यामुळे आज आमच्या पुढे हा प्रश्न पडलेला आहे की पुढे काय केलं गेलं पाहिजे। परंतु ज्या पद्धतीने नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली तर मला असं वाटतं की ज्यांच्या ताब्यामध्ये आमचे नगरसेवक आहेत त्यांनी त्या नगरसेवकांना समोर आणून त्यांची भूमिका देखील स्पष्ट करून देणं गरजेचं आहे। आजच्या दिवस आम्ही वाट बघणार आहोत। आज जर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही किंवा आमच्या नगरसेवकांना प्रसार माध्यमांच्या समोर आणलं नाही तर आम्ही ॲडिशनल एसपी, ॲडिशनल सीपी, डीएसपी, एसीपी आणि स्थानिक पोलीस स्टेशनला आमच्या नगरसेवकांच्या मिसिंगची कंप्लेंट दाखल करणार आहोत। दुसरीकडे पाहिलं तर ज्या पद्धतीने कालचं राजकारण राहिलं की मनसेनी सपोर्ट केला आहे, त्यांचेही नगरसेवक उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलेले, नेमकं त्यावेळेला ज्या पद्धतीने मनसेची भूमिका आहे त्यावरती ठाकरेंनी काय खंत व्यक्त केली आहे का, काय नेमकं? बघा, आजच सकाळी मला वाटतं संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलं की जेव्हा राजसाहेबांच्या कानावरती ही गोष्ट घालण्यात आली तर त्यांनी देखील या सगळ्या प्रकाराला नाराजी व्यक्त केलेली आहे। शेवटीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ही एकत्र युतीमध्ये लढलेली आहे, त्याच्यामुळे स्थानिक लेवलला त्यांच्या नेत्यांनी अशा पद्धतीची कोणती कृती केली असेल तर त्यांचा पक्ष त्या पद्धतीने त्या गोष्टी त्यांच्या बघून घेतो। आपण म्हणताय की स्थानिक लेवलला युती होती, मात्र डोंबिवलीत अनेक ठिकाणी मनसे विरुद्ध ठाकरे गट अशी स्थिती होती, याबद्दल आपण काय सांगणार? नाही, डोंबिवलीमध्ये मनसे ठाकरे असं कुठंच काय प्रकार झाला नाही। जो स्थानिक लेवलला ज्या पद्धतीने युती झाली आम्ही त्याच पद्धतीने पत्र काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे एकत्र लढलो कल्याण। ताताम्याने जे तुमच्या पॅनलमध्ये निवडणूक होते त्या पॅनलमध्ये